जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्री राम जय जय राम, पतित पावन सीताराम, श्री राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्री राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्री राम जय जय राम, राजाधिराज रामचंद्र महाराज की। सनत कुमारे दिधला जय विजया शापरोखिता त्यासी, असुर कुळी जन्माजा गो ब्राह्मण ते छळावया महिसी। सनत कुमार अधिक भगवंताच्या दर्शनासाठी वैकुंठाला गेलेले असताना जय विजय नावाचे भगवंताचे पहारेकरी आहेत, त्या पहारेकऱ्यांनी दारावरती अडवलं, म्हणजे तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. आता सनत कुमारांचा अधिकार काय हे त्यांना माहिती नव्हतं असं नाही, पण न जाणो कशामुळे त्यांनी त्याला अडवलं आणि आपल्याला अडवलं. या क्रोधापायी सनत कुमारांनी त्या जय विजयांना शाप दिला, म्हणजे ज्या असुर प्रवृत्तीमुळे तुम्हाला आम्हाला भगवंताचं दर्शन घेण्यापासून अडवण्याची प्रवृत्ती झाली, त्या असुर कुळामध्ये 7 जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. हे ऐकल्यानंतर जय विजय घाबरले, भगवंतापर्यंत बातमी गेली आणि मग भगवंताच्या मध्यस्थीने 7 वेळेला असुर कुळामध्ये जन्माला येण्याचा जो शाप मिळालेला होता तो 3 वेळापर्यंत कमी केला. त्याच्यामध्ये थोडी सवलत भेटली भगवंताच्या मध्यस्थीमुळे, पण तरीही सनत कुमार म्हणले आमचे शब्द खोटे होणार नाहीत, 3 वेळेला तरी जन्म घ्यावाच लागेल. आणि म्हणून पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या रूपामध्ये जय विजयांनी जन्म घेतला. त्यांचं काय झालं आपल्याला नरसिंह अवतारामध्ये माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या अवतारामध्ये रावण कुंभकर्णाच्या रूपाने या जय विजयांनी जन्म घेतला. ते हे जय विजय ते हे रावण कुंभकर्ण मातले महीतली पूर्ण, देवबंदीत घालून यज्ञयाग विध्वंसिले. ते जय विजय सनत कुमारांच्या शापामुळे जे जन्माला आले असुर कुळामध्ये, ते रावण आणि कुंभकर्ण होऊन जन्माला आले. महाराजांनी वर्णन केलंय, त्यांनी काय केलं, देवबंदीत घालून यज्ञयाग विध्वंसिले. यज्ञयागादी ज्या चांगल्या क्रिया होत्या, जे चांगले उपक्रम होते ते आधी बंद केले. कारण काय असं आहे, भारतीय संस्कृतीमध्ये तपाचरणाला अतिशय महत्त्व आहे. तपाशिवाय सामर्थ्य मिळत नाही ही आपली स्वच्छ धारणा आहे. फुकट कोणाला सामर्थ्य प्राप्त होत नाही हा आपला गाढ विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याकडे वर्णन असं आहे की राम आणि कृष्ण सुद्धा तपश्चर्या करतात आणि रावण आणि कुंभकर्ण सुद्धा तपश्चर्या करतात. तपश्चर्येशिवाय हे सामर्थ्य प्राप्त होणार नाही. आणि त्या तपश्चर्येच्या बळावरती स्वतः तपश्चर्या केली, पण इतरांनी कोणी ते सामर्थ्य मिळवू नये यासाठी शिक्षण व्यवस्था भ्रष्ट केली. यासाठी चांगल्या ग्रंथांचं वाचन बंद केलं, चांगले कार्यक्रम बंद केले, सगळे आदर्श लोकांच्या समोरचे उद्ध्वस्त केले, जेणेकरून असं सामर्थ्य कोणाला प्राप्त करता येऊ नये. आणि म्हणून हे सामर्थ्य प्राप्त झालं ते त्या तपश्चर्येच्या बळावरती प्राप्त झालं. रावणाने केलेल्या तपश्चर्येचं वर्णन आहे. आपण रावण रावण म्हणतो खरा, पण रावण होणं सुद्धा सोपं नाही आहे. रावण म्हणजे काय हे एकदा पाहून तर बघा. रावणाने केलेल्या तपश्चर्याचं वर्णन, अत्यंत उग्र अशी घोर अशी तपश्चर्या केली. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, रावण हा पितृवंशाकडून ऋषी कुलामध्ये जन्माला आलेला ऋषीपुत्र आहे, अत्यंत विद्वान आहे, अतिशय चतुर आहे आणि तपाचरणाच्या बलावरती अतुलनीय सामर्थ्य त्यांनी प्राप्त करून घेतलंय. आणि भगवान महादेवाला प्रसन्न करून 14 चौकड्यांचं राज्य रावणाने त्यांच्याकडून प्राप्त केलं. असा हा अत्यंत बलशाली अतिशय सामर्थ्यवान असलेला रावण, वेद जे आपल्याकडे अपौरुषेय मानले जातात त्या वेदांची पद पाडण्याचं पहिलं काम जगाच्या पाठीवरती रावणाने केलेलं आहे. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. रावण अत्यंत विद्वान आहे,
संस्कृतातला पंडित आहे, पण अंतःकरणातल्या अहंकारापायी बाकी सगळ्या सद्गुणांची माती झाली असा हा रावण आहे. दासगणू महाराजांचं एक मोठं सुंदर सुभाषित आहे. रावणाचा उल्लेख आला की अपरिहार्यपणे ते दासगणू महाराजांचं सुभाषित आठवत. तेजी मृदू चपल सुंदर शीतशेष नाठेविती परिकुणित संग्रहास. नागाचं वर्णन केलंय. नाग कसा आहे? तो अतिशय तेजस्वी आहे, मऊ आहे, चपळ आहे, सुंदर आहे, थंड आहे. हे सगळे सद्गुण आहेत की नाही? सगळे सद्गुण आहेत. एका विषय करून तो दडला बिळास. अंगी विष आहे म्हणून त्या सगळ्या इतर सद्गुणांची जशी माती झाली त्या पद्धतीने अंतःकरणामध्ये अपार अहंकार भरलेला असल्यामुळे रावणाच्या सगळ्या तपाची सुद्धा माती व्हायची वेळ आली. एवढं आपल्याला सावध राहिलं पाहिजे. असं आहे, आपल्या प्रत्येकामध्ये पूर्णावताराने नाही पण अंशावताराने तरी रावणाचा अवतार आहे एवढं निश्चित आहे. असं आहे, कोणी कोणाला सांगायला जायचं नाही. सत्य असत्यासी मन केले ग्वाही. आपण किती रावण आहोत हे आपल्याला नक्की माहिती आहे. फक्त ते प्रामाणिकपणे समजून घेऊन आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे एवढं मात्र निश्चित. आणि म्हणून एक संस्कृत कवी आहे, तो म्हणतो, रामा तुझ्या वेळेस तरी बरी परिस्थिती होती बाबा, एकच रावण होता म्हणून तू एकटा पुरलास. आता आमची अवस्था आहे, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाऊं. रावण व्हायची सगळ्यांचीच तयारी ना, घराघरामध्ये रावण आहेत. पण हा कवी प्रश्न विचारतो, देवा रावण तर आमच्या घराघरात पैदा झाले बाबा, इतने राम कहां से लाऊं. कहां से लाऊं हा त्याचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. घराघरामध्ये रामायणाचं वाचन करून आमच्या पुढच्या पिढीपुढे रामचंद्रांचा आदर्श उभा करून घराघरामध्ये राम आम्हाला तयार करावे लागतील. यासाठी म्हणून हा रामजन्माचा उत्सव आहे. ते रावण कुंभकर्ण रावणाच्या त्या सगळ्या प्रकारांनी अत्यंत पीडित झालेली पृथ्वी माता तिने गायीचं रूप घेतलं आणि वैकुंठ लोकाला भगवंताकडे विनंती करायला गेली. विनंती केली. ही एवढी वेळ का आली तर महाराजांनी वर्णन केलंय बघा. ज्यांनी महादेवाला प्रसन्न करून घेतलं त्यांनी महादेवांकडून बळ मिळाल्यानंतर केलं काय, त्याचा त्या सत्तेचा विनियोग कसा केला, त्या सामर्थ्याचा विनियोग कसा केला. तर महाराज म्हणतात, लाधली शिवाच्या वरे संपदा जाला. लाधली शिवाच्या वरे संपदा जाला. परी असुर भाव तो किमती नसे पालटला. गुरु सूर्य शनीच्या करुणी पाय राजानी. वेदाची पाडिली पदे असा जो ज्ञानी. पंचांग विधी तो सांगे त्याजला. नापिक तिथे मल्हारी जागला. ध्यावया धुले नेमिले सटविला. गणुदास म्हणे पारनाथ जिय भाग्याला. हो गणुदास म्हणे पारनाथ या भाग्याला. पर्यानी तिरूप केतूने सूर्य तो किळला. लाधली शिवाच्या वरे संपदा जाला. परी असुर भाव तो किमपी नसे पालटला. पण मूळचा राक्षसी स्वभाव गेला नाही, मूळची प्रवृत्ती बदलू शकली नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सगळे देव बंदिवासामध्ये घातले आणि एकेकाला आपल्या एक घरचं काम सांगायला सुरुवात केली. महाराजांनी मोठं सुंदर वर्णन केलं, गमतीशीर वर्णन आहे. महादेवाला काय काम सांगितलं, म्हटले सगळ्या जगाची निर्मिती करतोस काय, रोज सकाळी उठलं की पंचांग मला सांगायला बसायचं म्हणे. गणपतीला म्हटलं तू बुद्धीची देवता म्हणून ओळखले जातोस काय, आमच्या गावातले सगळे गाढवं वळायचं काम तुझ्याकडे. गणपतीकडे गाढवं वळायचं काम आहे की नाही. आता खंडोबाला सांगितलं सकाळी उठलं की आमचं एकच अन्निक असतं, दाढी ओटायची. दाढी करायचं काम खंडोबाला दिलं. ती सटवाई असते, 5वीला तिची पूजा करतात, ती येऊन भविष्य लिहून जाते लेकराचं, अशी आपली मान्यता आहे, धारणा आहे. ती म्हणली सगळ्या लोकांचं भविष्य सांगते का तू,
माझ्या घरचं धुणं धुवायचं काम उद्यापासून तुझ्याकडे मिळेल. केवळ सामान्य माणसांवरती अत्याचार केले असं नाही, तर देवादिकांना सुद्धा रावणाचा धाक पडला. एवढं प्रचंड सामर्थ्य रावणाने आपल्या तपश्चर्येच्या बळावरती प्राप्त केलेलं. आणि मग कुणाही सामान्याचा त्याच्या पुढे पाड चालेना, लाग चालेना. मग सगळ्यांना लक्षात आलं, म्हणले आता ही आपल्या हाताबाहेरची गोष्ट गेलेली आहे. आता हे जर सुधारायचं असेल ना, तर केवळ औषधांच्या गोळ्या खाऊन उपयोग होणार नाही आहे. त्याला सर्जिकल ट्रीटमेंटच पाहिजे, ती सर्जरीच केली पाहिजे. आणि ते करण्याचं सामर्थ्य एक त्या परमात्म्याजवळ आहे म्हणे. त्याला विनंती करू, त्यांनी मान्य केली तर आपली काही धडगत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून वैकुंठाला जाऊन धेनु होऊन भूमी विधी मुनी सह क्षीरसागरा गेरी लोचनी आणून पाणी दीनवचे विष्णूची स्तुती केली. पृथ्वी माता गाईच्या रूपामध्ये वैकुंठाला गेलेली, डोळ्यामध्ये पाणी आणून तिने भगवंताची प्रार्थना केली. म्हणजे देवा, काय अवस्था आहे आमची, जरा खाली डोळे करून बघ तर खरं, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आता विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे असं सकाळी उठल्याबरोबर पृथ्वीला नमस्कार करून आपण चालायला सुरुवात करतो की नाही. म्हणजे भगवंताच्या दोन बायका समजल्या जातात, ती श्रीदेवी आणि ही भूदेवी. आता बायकोचं मागणं आहे, ते अमान्य कसं करतील भगवंत. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही, मी तुमची प्रार्थना ऐकली. आणि भगवंतांनी आश्वासन दिलं की मी येईन, आणि कुठे येईन, कसा येईन, हे सगळं डिटेल वर्णन भगवंतांनी सांगितलं, जेणेकरून लोकांना विश्वास व्हावा. भगवंत काय म्हणतात हे सगळं ऐकून करुण वचनाने भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात, काळजी नका करू, मी भार हरी गे तव साचा, मी भार हरी गे तव साचा, रघुवंशामध्ये जन्म घेऊनी, रघुवंशामध्ये जन्म घेऊनी, करीन खचित निपात जाणत्या सुरांचा, करीन खचित निपात जाणत्या सुरांचा, कमला होईल जनक कुमारी, शंख चक्र हे येतील उदरी, त्या कैकईच्या की निर्धारी, शेष होईल बंधू लक्ष्मण नावाचा, शेष होईल बंधू लक्ष्मण नावाचा, मी भार हरी गे तवसाचा, मी भार हरी गे तवसाचा, मी भार हरी गे तवसाचा. ठीक आहे म्हणाले, अजिबात काळजी करू नका, मी मनुष्यावतार धारण करीन आणि रघुवंशामध्ये जन्म घेईन. रामचंद्र यावेत असं वाटत असतील तर पिढ्यानपिढ्या ज्या पद्धतीने रघुवंशाच्या राजांनी घालवल्यानं त्या पद्धतीची शुद्धता पाहिजे, त्या पद्धतीचं पावित्र्य कुलामध्ये पाहिजे. रघुवंशामध्ये मी जन्म घेईल म्हणाल की लक्ष्मी जानकीच्या रूपामध्ये जन्माला येईल, आमचे बंधुराज शेषराव लक्ष्मणाच्या रूपाने जन्माला येतील, आणि शंख आणि चक्र हे दोघंही भरत आणि शत्रुघ्नाच्या रूपामध्ये जन्माला येतील. आम्ही सगळे येऊन हे सगळं कार्य करू, अजिबात काळजी करू नका. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. पण सगळ्यांच्या डोळ्यापुढे प्रश्न एक निर्माण झाला, म्हणले भगवंतानी सांगितलं तर खरं, पण हे होणार कसं, हे व्हायचं कसं. प्रश्न पडायचं कारण असं होतं की रघुवंशामध्ये आत्ता जो राजा सिंहासनाधीश आहे, सिंहासनावरती बसलेला आहे, तो आहे राजा दशरथ. राजा दशरथाला 3 पत्नी आहे, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. 3 राण्या असलेल्या ह्या दशरथ राजाला सुद्धा अजूनपर्यंत संततीची प्राप्ती नाही आहे, पुत्र प्राप्ती नाही आहे. आणि म्हणून सगळ्या अयोध्येमध्ये एक प्रकारची विषण्णता. म्हणजे आता यापुढे हा रघुवंश खंडित होणार की काय, हा रघुवंश संपणार की काय. जी 40
45 पार केलेले राजा दशरथ आहेत, आणि अजूनपर्यंत राजा दशरथाला पुत्रप्राप्ती नाही. हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे. पण शेवटी ते भगवंताचं दिलेलं आश्वासन आहे, ते खोटं व्हायचं नाहीच. भगवंतानी आश्वासन दिल्याबरोबर आपली योजना कार्यान्वित केली, आणि भगवंताच्या योजनेनुसार एक थोर मातृपितृभक्त म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ज्याची कथा सांगितली जाते त्याचं नाव आहे श्रावण बाळ. तो श्रावण बाळ, त्याचे आई वडील आंधळे आहेत, दोघांनाही दिसत नाही. अशा अवस्थेमध्ये प्राणपणाने सर्व भावानी या श्रावणाने आपल्या आई वडिलांची सेवा करावी सगळ्या पद्धतीने. मला सांगा, आज आपली कुटुंब ज्या अवस्थेसमोर येऊन उभी आहेत, म्हणजे एकत्र कुटुंब तर आमच्याकडे स्वप्नातही शिल्लक राहील का नाही अशी अवस्था आहे. म्हणजे एका घरामध्ये 4-5 भाऊ, त्या 4-5 भावाची प्रत्येक 4-4, 5-5 लेकरं, असं मिळून 30-40 लोकांचं कुटुंब. सोडाच 2 भाऊ, त्यापेक्षाही 2 जावा, फक्त 2 एकत्र एका छताखाली राहतील का नाही असा गंभीर प्रश्न प्रत्येक घराच्या उंबरठ्यासमोर येऊन उभा आहे. सुना सोडून द्या, पोटची मुलं सुद्धा आईबापाकडे बघतील का नाही असा गंभीर प्रश्न आमच्या कुटुंबाच्या समोर येऊन उभा आहे. हे का झालं? आम्ही श्रावण बाळाची कथा विसरलो. आम्ही सांगायचे कष्टच घेतले नाहीत ना. अजून तरी आम्ही ते सांगायचे कष्ट घेतो का पोरांना? घेत नाही. पोरांच्या हातामध्ये ते मोबाईल नावाचं एक डबडं देऊन टाकलं, त्याला 2 GB चा एक नेट पॅक घेऊन दिला की आपली जबाबदारी संपली. ते आणि त्याचं ते मोबाईल, काय करायचं करू. अशा अवस्थेमध्ये काही चांगलं व्हावं अशी अपेक्षा करणं सुद्धा गैर आहे, एवढा साधा भाग सुद्धा कधी आमच्या लक्षात येत नाही. सर्व भावानी आईवडिलांची सेवा करणं एवढं एकच जीवन व्रत म्हणून ज्यांनी पत्करलेलं आहे ना, असा हा श्रावण बाळ. आनंदाने त्यांचे दिवस चाललेले आहेत. आई वडिलांचं सुद्धा आपल्या लेकरावरती जीवापाड प्रेम आहे. आणि एक दिवस त्या म्हातारीच्या मनामध्ये आलं, म्हणली बाळ, खूप दिवसाची एक इच्छा आहे म्हणली, बोलू का? आई अगं म्हणली सांग ना, मला जर शक्य असेल ना तर मी ती 100% पूर्ण करीन इच्छा, तू अजिबात संशय बाळगू नकोस. म्हणली बाळा, मला कल्पना आहे की हे काम कठीण आहे, पण मरायच्या आधी एकदा काशी यात्रेला जायची इच्छा आहे बाबा. आता हा काळ किती 1000 वर्ष जुना आहे आपल्याला माहिती आहे. काय आहे, इसवी सनाच्या फार पूर्वी जायची या पाश्चात्य विद्वानांना सवय नाही, आपल्याला तर इतिहास बघायचीच सवय नाही. राम हा त्रेतायुगातला म्हणून आपल्याकडे सांगितला जातो. कुठल्या युगातला? त्रेतायुग. 4 युग काय काय म्हणून सांगत बसावं, काहीच माहित नाही हो. 4 युग असतात, त्यातलं पहिलं कुठलं, दुसरं कुठलं, तिसरं कुठलं, चौथं कुठलं, त्यांची व्याप्ती किती, त्यांचा विस्तार किती, काही माहिती आहे का आपल्याला? ही माहिती नाही. द्वापर युगाच्या शेवटी कलियुगाच्या प्रारंभी कृष्णाचा जन्म झाला हे आपल्याला माहिती आहे. असं माहिती असावं अशी अपेक्षा. रामाचा अवतार कधी आहे? संभवामी युगे युगे भगवंत सांगतात ना. कलियुगाच्या तोंडावरती कृष्णाचा जन्म झाला. रामाचा जन्म त्रेतायुगातला आहे, सत्ययुगातला जन्म. नंतर त्रेतायुगात झालेले रामचंद्र आहे. 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, त्यातले 5,100 समथिंग वर्ष आता संपलेले फक्त. म्हणजे 5,000 वर्षापूर्वीचा कृष्णाचा जन्म, त्यापूर्वीचे 8,64,000 वर्ष द्वापर युगाचे, आणि त्रेतायुग समता सुद्धा रामचंद्राचा अवतार म्हणलं तर कमीत कमी 8.5 लाख वर्षापूर्वीचा हा रामचंद्र आहे. आणि ह्या रामचंद्रांची कथा किती वर्ष? 8.5 लाख वर्ष. असा वारसा दिव्य जयाना हताश त्यांनी का व्हावे, जागे व्हा बंधुनो आता तरी परिस्थितीशी जाणावे. एवढा दिव्य वारसा परंपरेने ज्यांना मिळाला आहे त्यांनी भिकाऱ्यासारखं का जगायचं? अरे कधीतरी तर पोटसूळ उठला पाहिजे की नाही? कधीतरी तर हे वाटलं पाहिजे की नाही की माझे पूर्वज जर या ताकदीचे होते तर अशी माझी भिकाऱ्यासारखी अवस्था आज का झाली?
कारण या संबंध तोडिले आम्ही निज संस्कृती सवे. आमच्या स्वतःच्या संस्कृतीशी आम्ही घटस्फोट घेतला म्हणून आमची झालेली ही अवस्था आहे. हे कधीतरी आम्हाला शिकावं लागेल, शिकवावं लागेल. हे शिकावं म्हणून रामचंद्रांचं जीवन अभ्यासायचं. विषय निघाला आईबापांच्या सेवेवरून. आजच्या दृष्टीने ती किती महत्वाचा विषय आपल्याला कल्पना आहे. आईने फक्त इच्छा व्यक्त केली की काशीला जायची इच्छा आहे पोरा मरायच्या आधी. आई अगं काही काळजी करू नको, बरं बघू ना रिझर्वेशन भेटतंय का बघतो, गाड्या सुरू झाल्यात का बघतो, तिथं दर्शन सुरू झालंय का बघतो, आत्ताच काय घाई आहे, बघता येईल करता येईल. आईच्या मुखातनं शब्द निघाले आणि श्रावणाने तयारी सुरू केली. कशाची तयारी? अहो पायी जायचं आहे. गाडी नाही, घोडी नाही, रिझर्वेशन तर फार दूरची गोष्ट राहिली, एसीचे डबे तर नाहीच. त्यांनी कावड तयार केली. कावड म्हणजे तराजू असतो ना मोठा, मोठा तराजू तयार केला. कावड, 2 पारडे त्याला बांधले मजबूत. कशासाठी? आई वडील आंधळे आहेत, रस्त्याने चालता येणं, एवढं चालत प्रवास करणं त्यांना शक्य नाही आहे. आणि म्हणून या आई बापाच्या भक्तांनी काय केलं, एका पारड्यामध्ये आईला बसवलं, एका पारड्यामध्ये बापाला बसवलं. ती कावड आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती कावड घेऊन आई बापाला काशी यात्रेला हे बाळ घेऊन निघाल. महाराजांनी वर्णन केलं, घेऊन स्कंदी कावडी पुत्र श्रावण, काशीस चालला माय बाप घेऊन. घेऊन स्कंदी कावडी पुत्री श्रावण, काशीस चालला माय बाप घेऊन. झाडी जंगल मोठी दाट वाट उमगेना, रात्रीचा समय मातेचा शोष राहिना. श्रावण आम्हाला फार लागली तहान, जल आण देहास सोडूनी पाहे निघाया प्राण. मनियान वाटेत होईल ही काशी जला वाचून, वाटेत होईल ही काशी जला वाचून. आन पाणी जपून तू मुला कठीण कानन. कावड खांद्यावरती घेऊन हा श्रावण बाळ काशी यात्रेला घेऊन चालला. 7-8-10 दिवसांचा प्रवास झाला असेल. एक दिवशी रात्रीच्या वेळेला विश्रांतीसाठी हे 3 जण थांबलेत. भोवती किर्र जंगल आहे. अशा जंगलामध्ये आता जुन्या काळच्या वाटा आहेत, त्या जंगलांनी चाललेल्या. आता ही घटना इकडे घडतीये. या दरम्यान अयोध्येमध्ये काय झालं, वशिष्ठ ऋषींनी दशरथाला बोलवलं आणि त्याला आज्ञा केली. म्हणले, राजा तू राजा आहेस, प्रजाच्या हिताचा भार तुझ्यावरती आहे. आणि म्हटले एक गोष्ट लक्षात घे, प्रजाहिताचा भार जयावर, राजकारणी तो चुकला जर. भयद संकटे जनतेवरती, तेव्हा मग अविरत कोसळती. प्रजेच्या हिताचा भार ज्याच्या खांद्यावरती आहे असा राजकारणी जर चुकला तर त्याची किंमत सगळ्या जनतेला मोजावी लागते. तुला गाफील राहून चालणार नाही. तू राजा आहेस, तू दक्षच असलं पाहिजेस. मान्य आहे तुझं राज्य बलाढ्य आहे, तुझ्या राज्याकडे वाकडं नजर करून बघायची कोणाची हिंमत नाही आहे, पण तू गाफील राहता कामा नये. अरे किती दिवस झाले युद्ध प्रसंग नाही, तुझं युद्ध कौशल्य जर वापरलंच नाही तर ते त्याला गंज लागेल, ते सडून जाईल. तेव्हा युद्धाचा जरी प्रसंग नसला तरी तू काय कर, तू म्हणले शिकारीला जा. शिकारीला गेल्यानंतर जंगली प्राण्याची शिकार करण्यासाठी युद्धामध्ये जे जे सगळे गुण लागतात ते सगळे गुण शिकारीमध्ये सुद्धा लागतात. तेव्हा तू शिकारीला जा. आता वशिष्ठांची आज्ञा आहे. दशरथ थोडेसे उतार वयाला लागले. त्यांना वाटलं आता या वयामध्ये कुठली शिकारण कसलं काय, पण शेवटी त्या तेजस्वी सत्पुरुषांचा सामर्थ्य एवढं होतं की त्याला ते वशिष्ठांना नाही म्हणवेन. आणि राजा असलेले दशरथ सुद्धा आपला लवाजमा घेऊन शिकारीसाठी म्हणून जंगलामध्ये निघालेले.
आणि त्यावेळेला राजा दशरथ सुद्धा त्याच जंगलामध्ये योगायोगाने आले, ज्या जंगलामध्ये एका रात्री या श्रावण बाळाचा आणि त्याच्या आईवडिलांचा मुक्काम पडलेला. राजा दशरथांनी विचार केला, म्हणले आपण आता कुठं जनावरांच्या मागे धावत बसायचं, तेव्हा आपण काय करू, एका तळ्याकाठी उंच झाडावरती आपण चढून बसायचं. राजा दशरथाकडे अप्रतिम युद्ध कौशल्य आहे. त्याचं सामर्थ्य असं आहे, त्याचं धनुर्विद्येचं कौशल्य असं आहे की केवळ आवाजाचा वेध घेऊन बाण चालवायचं सामर्थ्य राजा दशरथाकडे. आवाज झाला की न बघता लक्षभेद करण्याचं सामर्थ्य दशरथाच्या धनुर्विद्येमध्ये आहे. त्यांनी विचार केला, रात्रीच्या वेळेला जनावरं पाणी प्यायला तळ्यावरती येतील, पाणी पिताना त्यांचा आवाज झाला की लक्षवेधी बाण सोडायचा आणि आपलं सावज हेरायचं. राजा दशरथ उंच झाडावरती चढून बसलेले आहेत, सगळीकडे चिडीचूप आहे, किर्र अंधार आहे, रातकिड्यांची किरकिर फक्त ऐकू येते. अशा वेळेला त्या श्रावण बाळाच्या आईला तहान लागली. ती म्हणली, बाळा मला कल्पना आहे मध्यरात्रीची वेळ आहे, अतिशय धोक्याची वेळ आहे, पण म्हणले आता मी म्हातारी झाले आणि म्हातारपणी सहनशक्ती कमी होते. बाळा पाणी पाहिजे रे म्हणले थोडंसं प्यायला, आणि हे पाणी जर भेटलं नाही तर म्हणले मी उद्याची सकाळ काही बघत नाही, माझी काशी इथंच झाली असं समज. आई वडिलांना बसवलं, म्हणले आई काळजी करू नकोस, मी पाणी घेऊन येतो. असं म्हणून ती पाण्याची घागर घेतली आणि हा श्रावण बाळ पाणी शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडला. योगायोगाने त्या तळ्यावरती आला, त्याला ते तळं दिसलं, अतिशय आनंद झाला. म्हणजे बरं झालं आईला पाणी जवळच सापडलं. थोडीशी अशी घागर विसळून घेतली आणि पाणी भरायला त्या श्रावण बाळाने घागर थोडीशी वाकडी केली. आता ती घागर पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ती आवाज करते आपल्याला माहिती आहे, बुड बुड ध्वनी झारीचा श्रवणी ऐकुनी, श्रवणी ऐकुनी, बुड बुड ध्वनी झारीचा श्रवणी ऐकुनी, श्रवणी ऐकुनी, प्रेरियला दशरथे की बाण तत्क्षणी, ज्या बाणे श्रावण तो विवल जाहला, विवल जाहला, राम राम म्हणून भूसी, राम राम म्हणून भूसी लोळू लागला, बुड बुड ध्वनी धारीचा श्रवणी ऐकुनी, श्रवणी ऐकुनी. बुडबुड आवाज झाला आणि तो बुडबुड आवाज झाल्याबरोबर दशरथाच्या कानावरती तो आवाज गेला आणि दशरथाने विचार केला, कुठलं तरी सावज, कुठलं तरी जनावर पाणी पिण्यासाठी तळ्यावरती आलेलं आहे. आणि तो शब्दवेधी बाण दशरथाने आपल्या धनुष्यातनं सोडला आणि त्या बाणाने आपलं काम अचूक केलं. तो बाण लागला कुठे, सणान दिशी तो बाण आला आणि श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला. अपार वेदनेने कळवळत भगवंताचं नाव घेतलं आणि श्रावण बाळ त्या तळ्याच्या काठावरती कोसळला. माणसाची शब्द ऐकले, माणसाची भाषा ऐकली आणि राजा दशरथाच्या काळजामध्ये चर्र झाला. खाली उतरला झाडाच्या, धावत तळ्याकडे गेला. दृश्य असं पाहिलं की एक अत्यंत तरुण मुलगा ज्याच्या छातीमध्ये बाण ऋतून बसलेला आहे आणि जो विव्हळत वेदनेने जमिनीवरती कोसळला. हे दृश्य दशरथाने पाहिलं. राजा दशरथ जवळ आले. दशरथाला पाहिलं श्रावण बाळाने आणि दशरथाला आपली झालेली घोर चूक लक्षात आली. म्हणजे बाळा, अरे काय झालं माझ्या हातून. राजा असून सुद्धा महाराज दशरथांनी त्या पोराची क्षमा मागितली, आपला परिचय दिला आणि श्रावण बाळाला समाधान वाटलं. म्हणजे महाराज ठीक आहे म्हणाले, असं आहे होणारं कधी चुकत नाही, भाग्य कोणाला टळलं नाही. म्हणजे ठीक आहे, माझं मरण अशा पद्धतीने याच ठिकाणी लिहिलेलं असेल म्हणून हे सगळं घडून आलं. मला कुठलीही तक्रार नाही, मला समाधान आहे की तुझ्यासारख्या थोर राजाच्या हातून मला मरण येत आहे. काही काळजी नाही, मला इतर कुठलीही काळजी नाही. फक्त या जंगलामध्ये थोडं दूर माझे आंधळे आईबाप आहे. आता माझ्या माघारी त्यांचं कसं, माझ्याशिवाय त्यांना कुणी नाही रे जगामध्ये.
माझ्या माघारी त्यांचं कसं होईल एवढी एक काळजी आहे म्हणले, मला बाकी मरताना दुसरी कुठलीही काळजी नाही. राजा दशरथाने श्रावण बाळाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि अतिशय आश्वासनपूर्वक त्याला सांगितलं, म्हणले बाळ, अरे कुठलीही काळजी करू नकोस, तुझे आईबाप हे माझे आईबाप, मी त्यांचा सांभाळ करेन. श्रावण बाळाला आनंद झाला, म्हणजे ठीक आहे, आपली आई वडिलांची काळजी मिटली. आणि तो म्हणला, राजा, मी आईसाठी पाणी घ्यायला म्हणून इथं आलो, ती घागर अर्धवट भरलेली आहे, तेवढं पाणी घे, माझ्या आई वडिलांना दे. पण एक काम कर म्हणाले, माझ्या आईने पाणी प्यायच्या आधी बोलू नकोस, तू बोलशील तर आईला लक्षात येईल, ती नाना प्रश्न विचारील, तुला सांगावं लागेल माझं काय झालं, आणि माझा जीव गेला हे ऐकल्यानंतर मला माहिती नाही माझ्या आई वडिलांची काय अवस्था होईल, तेव्हा किमान पाणी पी पर्यंत तरी माझ्या आईने तिला शब्द बोलू नकोस. एवढं बोलला आणि श्रावण बाळाने आपले डोळे मिटले. अतिशय व्याकुळ अंतःकरणाने राजा दशरथाने ती भरलेली घागर घेतली आणि आईवडिलांना शोधत फिरायला लागले. त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या जवळ आले. ती घागर श्रावण बाळाच्या आईच्या हातात दिली. बराच उशीर झाला या सगळ्या प्रसंगाला. ती आई व्याकुळ झालेली प्रश्न विचारायला लागली, म्हणजे बाळा, अरे काय झालं, फार उशीर झाला तुला यायला, पाणी लवकर भेटलं नाही का, कुठलं जंगली श्वापद समोर आलं का. आता राजा दशरथ काय बोलणार, काही बोलता येईना आणि आईचे प्रश्न काही थांबेनात. आईला त्या लेकराची काळजी वाटायला लागली आणि इतके प्रश्न विचारून सुद्धा कुठलंही उत्तर येत नाही. हे जेव्हा त्या आईने ऐकलं, पाहिलं, तेव्हा तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे काय प्रकरण, लेकरू बोलत का नाही आज. आणि ती कळकळून पोराला म्हणते, पोरा, बाळा का रे बोला तरी, बाळा का रे बोला तरी, मनी धरिलास ये अवसरी रे, मनी धरिलास ये अवसरी. तुझ उदरी मी वाहिले, तुझ उदरी मी वाहिले, त्याची फेड का ऐशा परी रे, त्याची फेड का ऐशा परी. बाळा, अरे तू बोलत का नाहीस, का माझ्यावर रागवलास. माझ्या हट्टामुळे तुला आम्हाला यात्रेला घेऊन जावं लागलं, तुला कष्ट होतात ना म्हणाले. अरे दोघांचं वजन सहन करायचं खांद्यावरती म्हणजे काय कमी ओझं आहे. मला कल्पना आहे बाळ, म्हणले तुला कष्ट होतात. ठीक आहे म्हणाले, तुला कष्ट होत असतील तर माझा यात्रेचा एवढा आग्रह नाही, आपण परत जाऊ. पण काही बोलशील तर खरं. काही बोलता येईना. राजा दशरथ समोर खिन्न अंतःकरणाने उभे आहेत. मोठा विलक्षण विचित्र प्रसंग समोर येऊन उभा आहे. आई व्याकुळ झाली, म्हणले पोरा, 9 महिने तुला माझ्या स्वतःच्या रक्तामासावरती मी पोचलं, त्याची परतफेड करतोयस का. हे शब्द ऐकल्यानंतर मग मात्र राजा दशरथांचा निरुपाय झाला. ते समोर आले, आईचे पाय घट्ट धरले. म्हणजे माय, तुला काय सांगू. गेला श्रावण सोडूनी महितला, वैकुंठ लोका प्रती, झाला घात तदीय हो मम करे, ज्ञानांधमी भूपती. आता पुत्र तुम्हास मीच समजा, शंकान घ्यावी मनी, जे काही घडते न कारणतया, कोणी हरी वाचुनी. म्हणजे माय, तुला काय सांगू. मी राजा दशरथ आहे म्हणा. सत्तेच्या माजानी माझ्या हातून तुझ्या लेकराचा वध झाला, घात झाला. आता श्रावण राहिलेला नाही, मीच तुमचा श्रावण आहे असं समजा. तुम्हीच मला आता आई वडिलांच्या ठिकाणी आहात असं समजा. गेलेले तर मी परत आणू शकत नाही, पण माय तुला शपथेवरती सांगतो, हेतू पुरस्सर मी हे कुठलंही काही केले. अगं, झाडाचे पानही हले त्याची सत्ता, त्याची काही योजना असेल म्हणून हे विपरीत झालंही असेल, पण मी ते झालेलं बदलू शकत नाही, पण त्याचा पापाचं परिमार्जन मात्र करू शकतो. तेव्हा हे पाणी घे, आता मीच तुझा श्रावण. हे शब्द ऐकले त्या म्हातारीला अपार शोक झाला. जीवापाड प्रेम करणारं लेकरू आणि त्या लेकरावरती जीवापाड प्रेम असणारी ही आई आहे. आपल्याकडे असं म्हणतात, जन्मदात्याच्या खांद्यावरती
लेकराची असलेली आरती हे सगळ्यात मोठं ओझं आहे. लेकराचं मड हे त्या या पलीकडे जगामध्ये दुसरा भार असू शकत नाही. आपल्या पुत्राच्या निधनाची वार्ता ऐकली आणि त्या शोकाच्या आवेगामध्ये त्या माऊलीच्या मुखातनं राजा दशरथासाठी शापवाणी बाहेर पडली. क्षणाचा सुद्धा तिने विलंब केला नाही. आपण काय बोलतो आहे हे तिला समजलं सुद्धा नाही. ती बातमी ऐकली. वेदना एवढ्या तीव्र होत्या. म्हणले, राजा, पुत्र पुत्र करुण नृपा आमुचा परी, पुत्र पुत्र करुण नृपा आमुचा परी, त्यजशील तू प्राण खचित जाण भूवरी, वृद्धाची टाकिली सकाठी मोडुनी, दावू नको कृष्ण वदन जाय येतुनी, त्यजिले ते प्राण असे त्यास बोलुनी, पितृशोक वृद्धानच साहे क्षण भरी, पुत्र पुत्र करुण नृपा आमुचा परी. राजा, ज्याप्रमाणे आम्ही पुत्र शोकामध्ये आमचे प्राण त्यागतोय ना, त्याच पद्धतीने एक दिवस असा येईल की त्या पुत्र शोकामध्ये तुला तुझे प्राण त्यागावे लागतील. अरे तू श्रावण होतोस, श्रावणाची कुठून बरोबरी करणार आहेस? अशी प्रत्येक गोष्टीची रिप्लेसमेंट देता येत असते का? प्रत्येक गोष्टीची अशा पद्धतीने नुकसान भरपाई करता येणं शक्य होत असतं का? आम्हाला तुझा बाप होण्याची, तुझी आई होण्याची इच्छा नाही आहे. पण ऐक, सांगून ठेवते, एक दिवस आम्ही जसा पुत्र शोकामध्ये प्राण सोडतोय आता, तशीच वेळ तुझ्यावर येईल. एवढं फक्त ते मायबाप बोलले आणि अक्षरशः इच्छा मरण पत्करल्यासारखं त्या मायबापांनी पत्कर. त्या क्षणी ते आंधळे मायबाप श्रावण बाळाचे गतप्राण झाले. राजा दशरथाच्या अंतःकरणावरती किती ओझं पडलं असेल विचार करा. ते तरुण पोरग बाणाने मेलं, त्याच्या शोकामध्ये हे आंधळे मायबाप मेलेले आहेत आणि त्यावर पुन्हा पुत्र शोकामध्ये तुझा मृत्यू होईल ही शापवाणी उच्चारून ते गेलेले आहेत. काय दशरथाच्या अंतःकरणाचं झालं असेल. पण ते सावरले, सारवासारव केली, तिघांच्या उत्तर क्रिया केली आणि मोठ्या जड अंतःकरणाने दशरथ पुन्हा अयोध्येला परत आले. अयोध्येला परत आल्यानंतर वशिष्ठ ऋषींना त्या शिकारीला गेल्यानंतर झालेला सगळा प्रसंग राजा दशरथांनी कथन केला. आणि वशिष्ठांनी सांगितलं, म्हणले, राजा, हे काही चांगलं लक्षण नाही. ज्या ठिकाणी राजा अन्यायी असतो ना, आणि तिने राज्य करणारा असतो, त्या त्या ठिकाणी जनतेवरती संकट आपणहून चालून येतात. म्हणले, याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे. महाभारतामध्ये युधिष्ठिराने भीष्माचार्यांना प्रश्न विचारला. म्हणजे, आजोबा, तुम्ही सांगा, तुमचा अनुभव दांडगा आहे की काळ ज्या पद्धतीने असतो तसा राजा घडतो का राजाची जशी इच्छा असते तसा काळ घडवला जातो? परिस्थिती राजाच्या हातात असते का राजा परिस्थितीच्या हातात असते? महत्वाचा प्रश्न आहे. आणि भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उत्तर दिलंय, युधिष्ठिरा, हा प्रश्न पडायचं कारणच काय? इति ते संशयो माभूत, राजा कालस्य कारणम. राजा परिस्थितीला कारणीभूत आहे, परिस्थिती राजाला घडवत नाही किंवा बिघडवत नाही. आता आमची अशी परिस्थिती का, हा सगळा विचार आपण करायचा. राजा कालस्य कारणम. जुने राजे किती दक्ष होते याचं हे उदाहरण आहे. हे आपल्याला कुठं शिकायला मिळतं? महाभारतात शिकायला मिळतं, रामायणात शिकायला मिळतं. म्हणून रामायण वाचायचंय. नुसतं हळदी कुंकू वाचून रामायणाचा काय उपयोग आहे? नुसतं हळदी कुंकू वाहून महाभारताचा बरं, आमची बुद्धी अशी की घरात म्हणले महाभारत ठेवायचं नाही, महाभारत होतं घरात. अरे तू भाऊच किती? 1.5 भाऊ तुम्ही. ते 100 आणि 5 होते म्हणून महाभारत झालं. आमचे महाराज प्रश्न विचारायचे, घरात जर महाभारताची पोथी ठेवल्यामुळे महाभारत होतं, तर घरात रामायण ठेवून रामायण झालंय? म्हणजे कुठलं तरी घर असं निर्माण झालंय जिथे भाऊ एकमेकांच्या खुशीसाठी भांडतायत, माझ्या खुशीसाठी नाही. नाही तू मोठा हो, नाही तू मोठा हो. असं कधी झालंय? मग महाभारत ठेवल्याने आम्हाला वाचायचं नाही, त्याच्यात सोय आहे म्हणून ते म्हणायचं घरात महाभारत वाचायचं नाही.
राजाला वशिष्ठ ऋषी सांगतात, ज्या ठिकाणी राजाच्या हातून असा अन्याय होतो ना, त्या ठिकाणी अवर्षणासारखे भयंकर परिणाम प्रजेला भोगावे लागतात. त्या तुझ्या पापाचं प्रायश्चित्त सगळ्या प्रजेला भेटेल. तेव्हा हे जर नको असेल ना, तर अवर्षण टाळणं ज्याच्या हातात आहे त्या इंद्राकडे तू जा. आता ह्या रघुकुलातल्या राजांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की इंद्राला सुद्धा कधी अडचण पडली तर युद्धाला मदतीला म्हणून हे रघुकुलातले राजे इंद्राकडे जायचे. इंद्राकडे गेले दशरथ राजा आणि त्यांनी झालेला सगळा प्रसंग सांगितला. इंद्र म्हणाला, राजा काही काळजी करू नकोस. यज्ञात भवती पर्जन्य. हा यज्ञ हा पर्जन्याला कारणीभूत होतो असं शास्त्र सांगतं. तेव्हा तुझ्या ह्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी तुला यज्ञ करावा लागेल. आणि यज्ञही असा कर म्हणाले ज्यातनं सगळं काही साध्य होईल. म्हणजे हे तुझं पापक्षालनही होईल, अवर्षणाची भीतीही जाईल, आणि आजपर्यंत तू निसंतान आहेस तर तुझ्या निपुत्रिकपणाचं दुःख सुद्धा जाईल. तेव्हा इंद्राने परितो याग करावा ऋष्य शृंगास बाहुनी माने. इंद्राने आज्ञा काय दिली म्हणजे तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. याच्यानी एकाच वेळी अनेक हेतू तुझे साध्य होतील. पुत्र कामेष्टी यज्ञ मोठा आहे, त्या यज्ञाचं आयोजन कर. अवर्षणाची भीती जाईल, तुला पुत्र प्राप्ती होईल, तुला संतान प्राप्ती होईल. इंद्राचा तो विचार ऐकला. राजा दशरथ परत आले. वशिष्ठांना ही सगळी योजना सांगितली. म्हणजे इंद्राने असं असं सांगितलंय. परितो याग करावा ऋष्य शृंगास बाहुनी वाने. शक्रवचन गुरुवर्या सांगा हे काय आपणा माने. शृंग ऋषी नावाचे दक्षिणेमध्ये एक मोठे ऋषी आहेत. त्यांना बोलवून त्यांच्या अधिपत्याखाली हा पुत्र कामेष्टी यज्ञ कर अशी इंद्राची सूचना. का ऋष्य शृंगच का पाहिजेत? शृंग ऋषी दक्षिणेमध्ये शंकराचार्यांचं पीठ आहे, शृंगेरी नावाचं. मुळात त्याचा उच्चार शृंगगिरी असा आहे. शृंगगिरीचा अपभ्रंश होऊन शृंगेरी झालेला आहे. मोठं नितांत रमणीय परिसर आहे. आपण कधी गेला नसाल तर अवश्य जा. शृंगेरी ही निर्वैर भूमी म्हणून ओळखली जाते. प्रसंग असा झाला की शंकराचार्य फिरत असताना एक बेडकी नदीच्या काठावरती वाळूमध्ये तडफडतीये, पाय पोळतायत म्हणून. आणि तिचे पाय पोळतायत म्हणून नागाने आपला फडा उभारून तिच्यावरती सावली धरली आहे. असं दृश्य शंकराचार्यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे जिथे जन्मजात शत्रुत्व आहे ते नाग आणि बेडूक हे सुद्धा आपलं शत्रुत्व